तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाचे असणारे ठाणे महानगरपालिका किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी कव्हर करणारे जनरल नॉलेज आहोत. सर्वांनी सुपर क्लास सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे. तसेच विद्यार्थ्यांनो, ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो, या दोन्हीही महानगरपालिका भरतीसाठी आपण 560 पेजेसची PDF तयार केलेली आहे. हे PDF जर सध्या हा सुपर क्लास पाहून घेत असाल तर 250 मध्ये आपल्याला मिळणार आहे. त्यापूर्वी या PDF मध्ये काय मिळणार आहे ते जाणून घेऊया. माहितीचा अधिकार अधिनियम 2007 संपूर्ण मिळणार आहे विद्यार्थ्यांनो. त्याच्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची कलमे मिळणार आहेत. इतिहास मधील A to Z समाजसुधारक असतील इन डिटेल मध्ये आपल्याला MCQ मिळणार आहे. भूगोलवरील MCQ मिळणार आहे. विज्ञानवरील 500+ MCQ मिळणार आहे. जनगणना 2011 वरील MCQ मिळणार आहे. तसेच राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान यावरील MCQ देखील मिळणार आहे. आता जो हे इच्छुक विद्यार्थी आहे PDF ला घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा, ही सर्वांना रिक्वेस्ट आहे. चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया. प्रश्नात विचारलेलं, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात शेवटी स्थापन झालेली महानगरपालिका दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला कोणती आहे ते सांगायचं आहे. सर्वात शेवटी स्थापन झालेली जालना, पनवेल, बारामती महानगरपालिका किंवा लातूर महानगरपालिका. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्यासमोर एक म्हणजेच जालना महानगरपालिका जी आहे सर्वात शेवटी स्थापन झालेली महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका ठरलेली आहे. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा, जो की आहे विद्यार्थ्यांनो राष्ट्रध्वजाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात ते सांगायचं आहे. कशाचे जनक? राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून ओळखले जाणारे कोण आहेत? ऑप्शन्समध्ये अब्दुल कलाम, पंडित नेहरू, महात्मा गांधी किंवा पिंगळी व्यंकय्या. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. या ठिकाणी पाहून घ्या, पिंगळी व्यंकय्या यांनी जे आहे राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून ओळखले जातात. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा, लाल बाल पाल हे अतिशय प्रमुख नेते कोणत्या पार्टीशी संबंधित आहेत किंवा होते ते विचारलेलं आहे. लाल बाल पाल तर काँग्रेस पार्टी, आत्मीय सभा, स्वराज्य पक्ष किंवा शेतकरी पक्ष. ऑप्शन्समध्ये या ठिकाणी एक म्हणजेच या ठिकाणी काँग्रेस पार्टीशी संबंधित लाल बाल पाल हे होते, हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न चौथा पाहूया. 100 रुपयाच्या नोटेवर पुढीलपैकी कोणाचे स्वाक्षरी असते ते सांगायचं आहे. 100 रुपयाच्या नोटेवर विचारलेलं, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा RBI गव्हर्नर. तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य आहे. RBI गव्हर्नरची स्वाक्षरी जी आहे 100 रुपयाच्या नोटेवर असते, हे लक्षात कळते. प्रश्न 5वा, कोणते चलन बनवण्याचा जो अधिकार आहे तो फक्त वित्त मंत्रालयालाच आहे. वित्त मंत्रालयाकडेच तो अधिकार आहे. कोणते चलन? 500ची नोट, ते तर नाही, या ठिकाणी 500ची नोट तर आहेच, 200 रुपयाची, 1 रुपये किंवा 100 रुपये. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 3 म्हणजेच 1 रुपये जे आहे हे चलन बनवण्याचा जो अधिकार आहे तो वित्त मंत्रालयाकडेच आहे, हे कळते. प्रश्न 6वा, राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये प्रथम उल्लेख जो आहे तो कशाचा केलेला आहे ते विचारलेलं आहे. सरनाम्यामध्ये प्रथम उल्लेख कशाचा आहे? समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये 3 योग्य राहील. राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये न्यायाचा प्रथम उल्लेख झालेला आपल्या सर्वांना दिसतो. कव्हर करूया प्रश्न 7वा, तर बंगालची फाळणी विरुद्धचे जे आंदोलन आहे ते जे झालेले होते त्यास काय म्हणतात ते विचारलेलं आहे. बंगालच्या फाळणी विरुद्ध झालेल्या आंदोलनास बारडोली, वंगभंग, चले जाओ किंवा भारत छोडो. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 2 म्हणजेच वंगभंग आंदोलन. कोणत्या आंदोलनाला? बंगालच्या फाळणी विरुद्ध जे आंदोलन झालेले होते त्याला म्हणतात, हे कळते. कव्हर करूया प्रश्न 8वा, तर असा आहे प्रश्न विद्यार्थ्यांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळ्याचा जो सत्याग्रह आहे तो कोणत्या ठिकाणी केलेला होता ते आपल्याला विचारलेलं आहे. तर ऑप्शन्समध्ये महाड, नाशिक, मुंबई, अमरावती. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळे सत्याग्रह केलेला होता. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 9व्या क्रमांकाचा, कुंडलिका नदीच्या किनाऱ्यावर पुढीलपैकी कोणते शहर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. नदी कुंडलिका विचारलेली आहे. जालना, बीड, पुणे किंवा परभणी. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी एक योग्य आहे, म्हणजेच जालना हे जे शहर आहे कुंडलिका नदीच्या किनाऱ्यावर असलेले दिसते.
प्रश्न 10वा, नायडू ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते सांगायचं आहे. तो खेळ कोणता आहे ज्या खेळाशी नायडू ट्रॉफी संबंधित आहे? कबड्डी, बुद्धिबळ, हॉकी किंवा क्रिकेट? ऑप्शन्समध्ये या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर 2 बुद्धिबळ खेळाशी नायडू ट्रॉफी ही संबंधित आहे. कव्हर करूया प्रश्न 11वा. तर टेबोमठ हे बौद्ध धर्माचे पवित्र स्थान भारतात कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं. कोणते? टेबोमठ. टेबोमठ हे बौद्ध धर्माचे अतिशय पवित्र स्थान आहे. कोणत्या राज्यात? हिमाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेश? तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो एक म्हणजेच काय, हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये टेबोमठ हे अतिशय प्रसिद्ध बौद्ध धर्माचे जे पवित्र स्थान आहे ते असलेले कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा. 12व्या प्रश्नात विचारलेले की भूटान हे राष्ट्र कोणत्या वर्षी लोकशाही राष्ट्र बनलेले आहे ते सांगायचं आहे. भूतान हे राष्ट्र लोकशाही राष्ट्र कधी बनले? 2010, 2008, 2011 किंवा 2014? तर ऑप्शन्समध्ये 2 योग्य आहे. म्हणजेच 2008 या वर्षी भूटान हे राष्ट्र जे आहे ते लोकशाही राष्ट्र बनले. कव्हर करूया प्रश्न 13वा. कोणत्या विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेता संस्थेवर परिणाम करतो ते विचारलेलं आहे. कोणत्या रोगाचा विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करतो तसेच चेता संस्थेवर परिणाम करतो? कोविड, देवी किंवा प्लेग किंवा पोलिओ? तर ऑप्शन्समध्ये 4 पोलिओ रोगाचा विषाणू जो आहे या ठिकाणी चेता संस्थेवर परिणाम करत असतो. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्या समोर 14व्या क्रमांकाचा. तर कोणत्या फळाला रक्ताच्या प्लाझ्माच्या जागी सुद्धा आपण चढविली जाऊ शकते ते आपल्याला विचारलेलं आहे. ते कोणते आहे फळ रक्ताच्या प्लाझ्माच्या जागी चढवली जाऊ शकते? आंबा, नारळ, चिकू किंवा संत्रा? तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर 2 म्हणजेच नारळ हे ते फळ असलेले कळते. कव्हर करूया प्रश्न 15वा. भारताचे राष्ट्रगीत जन गण मन हे सर्वप्रथम कोणत्या वर्षी गायले गेले होते हे आपल्याला विचारलेलं आहे. सर्वप्रथम विचारलेलं आहे 1920, 1911, 1928 किंवा 14? तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर 2 1911 या वर्षी जे आहे प्रथमतःच गायले गेलेले होते जन गण मन. प्रश्न 16वा असा आहे, महाराष्ट्र राज्याला सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याची लागते ते राज्य कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आपल्या राज्याला सर्वात जास्त सीमा लागणारे मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात किंवा वरील नाही? तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो 1 म्हणजेच मध्य प्रदेशाची सर्वात जास्त सीमा आपल्या राज्याला जुळलेली आहे हे कळते. प्रश्न 17वा, महाराष्ट्रातील मुंबई या शहराला भारताची कोणती राजधानी म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे. मुंबईला भारताची कोणती राजधानी म्हणतात? औद्योगिक, सांस्कृतिक, पर्यटन किंवा वरील नाही? तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 1 म्हणजेच औद्योगिक राजधानी मुंबईला म्हणतात, तसेच भारताचे प्रवेशद्वार मुंबईलाच म्हणतात हे आपल्याला कळते. प्रश्न 18वा कव्हर करूया. भारतातील सर्वात छोटा असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे जो की सर्वात छोटा आहे? लक्षद्वीप, दिल्ली, नगर हवेली किंवा चंडीगड? तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 1 योग्य आहे. लक्षद्वीप हा जो केंद्रशासित प्रदेश आहे तो सर्वात छोटा असलेला आपल्या राष्ट्रातील कळतो. प्रश्न 19वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील घराचे नाव काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. जे मुंबईमध्ये बाबासाहेबांचे घर आहे त्यांच्या घराला नाव काय आहे? तर शांतिगृह, क्रांतिगृह, राजगृह किंवा वसतिगृह? तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणच्या 3 योग्य आहे. राजगृह असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील जे घर आहे त्या घराचे नाव आहे. प्रश्न 20वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा कोणी दिलेली होती ते आपल्याला सर्वांना म्हणजेच जाणून घेणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी विचारलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. तर भंते प्रज्ञारत्न, भंते पय्याबोधी, चंद्रमणी महास्थिर किंवा वरील नाही? तर ऑप्शन्समध्ये 3 चंद्रमणी महास्थिर यांनी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली होती हे आपल्या सर्वांना कळते. प्रश्न 21वा पाहूया. 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झालेला होता ते विचारलेलं आहे. 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता सर्वांनाच माहित आहे.
तर कोणत्या ठिकाणी? तोरणा, रायगड, प्रतापगड किंवा शिवनेरी. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 2 रायगडावर जे आहे 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो आहे राज्याभिषेक झालेला होता हे कळते. प्रश्न 22वा, बाली मेला हे प्रसिद्ध धरण भारतातील कोणत्या राज्यात आहे ते विचारलेलं आहे. धरणाचं नाव बाली मेला आहे. आसाम, ओडिसा, मणिपूर, मिझोरम. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी योग्य आपल्यासमोर 2 ओडिसा या राज्यामध्ये बाली मेला हे असलेले विद्यार्थ्यांनो धरण कळते. प्रश्न या ठिकाणी 23वा, गोदावरी नदीवर स्थित असलेला भाबळी प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणता? भाबळी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येतो? गोंदिया, नांदेड, हिंगोली, जालना. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो 2 नांदेड जिल्ह्यामध्ये भाबळी प्रकल्प स्थित असलेला कळतो. कव्हर करूया प्रश्न 24वा, तर महाराष्ट्राची सीमा भारतातील किती राज्यांना जुळलेली आहे ते विचारलेलं आहे. किती राज्यांना जुळलेली आहे आपल्या म्हणजेच महाराष्ट्र राज्याची सीमा? 5, 6, 4, 2. तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो या ठिकाणी योग्य आपल्यासमोर 6 राज्यांना जे आहे आपल्या राज्याची सीमा जुळलेली आहे. कव्हर करूया कोणते आहेत. एक आहे गोवा, त्याच्यानंतर आहे मध्य प्रदेश, त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी तेलंगणा, त्याच्यानंतर आहे गुजरात. या ठिकाणी हे राज्य आहे विद्यार्थ्यांनो. आणखी एक राज्य आहे ते पाहून घ्या तुम्ही. प्रश्न 25वा, 86वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित होती ते विचारलेलं आहे. कव्हर केलेला प्रश्न रिपीट झाल्या कारणास्तव माफी असावी. तर मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे वरील नाही किंवा शिक्षणाचा अधिकार. तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य आहे. शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित कोणती? तर 86वी घटना दुरुस्ती असलेली कळते. प्रश्न या ठिकाणी 26वा, डोलोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत ते सांगायचं आहे. डोलोमाइटचे साठे कोल्हापूर, नागपूर, नांदेड वरील नाही. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 2 योग्य आहे. नागपूर या जिल्ह्यामध्ये डोलोमाइटचे साठे हे स्थित असलेले कळतात. कव्हर करूया प्रश्न 27वा, सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केलेली होती ते विचारलेलं आहे. कव्हर केलेला प्रश्न रिपीट झालेला आहे. सार्वजनिक सभेची स्थापना महादेव गोविंद रानडे, गणेश वासुदेव जोशी वरील दोन्ही किंवा महात्मा गांधी. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी योग्य आहे 3 गणेश वासुदेव जोशी, महादेव गोविंद रानडे यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केलेली होती. कव्हर करूया प्रश्न 28वा, तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर किती होते ते विचारलेलं. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर 900, 899, 929 किंवा 880. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी योग्य आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो 3 929 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर होते. प्रश्न 29वा, भाकरी या शब्दाचे अनेक वचनी पुढील पर्यायापैकी कोणते आहे? शब्द कोणता आहे? भाकरी हा शब्द आहे. भाकऱ्या, भाकर, भाकरी वरील सर्व. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 1 भाकऱ्या हे अनेक वचनी कशाचे? भाकरी या शब्दाचे असलेले कळते. प्रश्न 30वा पाहूया. 2011 नुसार दिल्लीची घनता किती होती ते सांगायचं आहे. केंद्रशासित प्रदेश दिल्लीची 2011 नुसार घनता किती होती? 11,297, 6,219 12,300. तर या ठिकाणी 2011 नुसार विचारलेलं आहे. तर या ठिकाणी 1 योग्य राहील. म्हणजेच 11,297 एवढी 2011 नुसार दिल्लीची घनता होती हे आपल्या सर्वांना लक्षात येते. अतिशय महत्त्वाची सूचना, पुन्हा एकदा रिमाइंडर. ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो, दोन्ही भरतीसाठी 560 पेजेसची PDF तयार केलेली आहे. ही PDF 250 मध्ये जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल तर मिळणार आहे. इच्छुक असाल तर या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा कोणत्याही कारणास्तव तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेले, लगेच सबस्क्राईब करून घ्या. अतिशय गरजेचे असते. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल, पुढची सुपर क्लास जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल. तर लगेच करून घ्या. आणि सुपर क्लास सोडण्यापूर्वी एक लाईक पण तुमच्यातर्फे नक्कीच करायचं आहे. मोटिवेशन थोडासा मला प्राप्त होतो. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.